कडक उन्हाळ्यामध्ये शरीरात थंडावा निर्माण व्हावा म्हणून आपण दह्याचं सेवन करत असतो. परंतु वरवर थंड वाटणारं दही आयुर्वेदानुसार उष्ण सांगितलं गेलं आहे. पचन प्रक्रियेदरम्यान हे दही शरीरात उष्णता निर्माण करतं, कफ आणि पित्त वाढतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट दह्याचं सेवन करू नये असं आयुर्वेद सांगतं. त्यामुळेच आज आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं दही तयार करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला हे दही अजिबात बाधणार नाही. अगदी सुरीने सुद्धा कापून त्याच्या वड्या तयार होतील इतकं घट्ट दही लागतं, ते सुद्धा दोनदा दुधावरची साय काढून. जर का तुम्ही पहिल्यांदाच दही लावणार असाल तर आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही दही लावलत ना, तर तुमचं सुद्धा दही इतकंच घट्ट आणि पांढरं शुभ्र लागेल. घरच्या घरी घट्ट अगदी सुरीने सुद्धा कापता येईल असं दही लावण्यासाठी हे पाहिजे, इथे आपल्याला 1 लिटर म्हशीचं दूध म्हणजे फुल फॅट मिल्क घ्यायचे. आता हे दूध आपल्याला खळकवून उकळून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे. पातेलं गॅसवर ठेवायचं, गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर हे दूध आपल्याला खळखळून उकळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला मोठ्या आचेवर हे दूध खळखळून उकळून घ्यायचं नाही आहे, तर मंद आचेवरच घ्यायचं आहे. अशा प्रकारे मंद आचेवर दूध खळखळून उकळून घेतलं ना, तर चांगली घट्टसर साय लागते. ज्या पातेल्यामध्ये दूध उकळायचं त्यामध्ये चमचाभर पाणी घालून दूध उकळून घेतलं ना, तर मग खाली दूध लागत नाही. जवळपास 12 ते 15 मिनिटांनंतर आपल्या दुधाला खळखळून उकळी यायला सुरुवात झाली आहे. परंतु उकळी आली तरी लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे. जसजशी दुधाला उकळी येत जाते ना, तसतसा दुधावर अशा प्रकारे फेस तयार होतो आणि दूध उतू जायला सुरुवात होते. म्हणून चमच्याच्या साहाय्यानं हा फेस आपल्याला पातेल्याच्या मध्यभागी घ्यायचा आहे, म्हणजे आपलं दूध उतू जाणार नाही. हा संपूर्ण फेस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं मोडून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर हे दूध आपल्याला 10 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे. परंतु दूध उकळत असताना चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं ते आपल्याला ढवळत देखील राहायचे, म्हणजे साय धरली जाणार नाही आणि दूध उतू जाणार नाही. 10 मिनिटं मंद आचेवर उकळत ठेवलं असता जवळजवळ अर्धा इंच आपलं दूध आटलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. दुधाचं पातेलं किचन प्लॅटफॉर्मवर ठेवायचं, म्हणजे लवकर थंड होतं. अशा प्रकारे मंद आचेवर 10 मिनिटं दूध उकळत ठेवलं ना, तर ते बऱ्यापैकी आटतं आणि त्याला चांगली घट्टसर साय धरते. दूध पूर्णपणे थंड झालं की हे दूध आपल्याला 6 ते 8 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. 6 ते 8 तासानंतर दूध फ्रीजमधून बाहेर काढायचे. पाहताय ना आपल्या दुधाला कशी घट्टसर साय आली आहे. आता ही साय आपल्याला सुरीच्या साहाय्यानं कडांनी सोडून घ्यायची आहे आणि आपण साय साठवत असलेल्या भांड्यामध्ये आपल्याला ही साय काढून घ्यायची आहे. एकदा साय काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा दूध आपल्याला मंद आचेवर 10 मिनिटं उकळून घ्यायचे, पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा 6 ते 8 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आणि दुसऱ्यांदा सुद्धा साय काढून घ्यायची. पहिल्या इतकी साय दुसऱ्यांदा धरत नाही, पण बऱ्यापैकी धरते. अशा प्रकारे आपल्याला 2दा साय काढून घ्यायची, म्हणजे आपलं जे दही तयार होणार आहे ते फॅटलेस होणार आहे. 2दा साय काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे दूध आपल्याला गॅसवर कोमट करण्यासाठी मंद आचेवर ठेवून द्यायचे. जोपर्यंत दूध कोमट होतोय तोपर्यंत आपल्याला ज्या पातेल्यामध्ये दही लावायचे ना, त्या पातेल्यामध्ये घरचं घट्ट चमचाभर दही घालायचं आहे आणि हे दही आपल्याला या पातेल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला घरचं घट्ट ताजं दही घ्यायचं आहे. दही खूप आंबट घ्यायचं नाही आहे, ताजंच दही घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी दही लावून घेतलं ना, तर आपलं दही सगळीकडून एकसारखं लागतं. या स्टीलच्या पातेल्यामध्ये दही लावतोय. जर तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर मातीच्या भांड्यामध्ये देखील तुम्ही दही लावू शकता. आता आपण जे दूध कोमट करण्यासाठी गॅसवर ठेवलं होतं ना, त्यामध्ये बोट घालून पाहायचे. बोटाला सोसवल इतपतच आपल्याला हे दूध कोमट करायचं आहे, खूप गरम करायचं नाही आहे. आपलं दूध कोमट झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. एक वाटी घ्यायची आणि या वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे घरचं घट्ट ताजं दही घालायचं आहे आणि या दह्यामध्ये कोमट केलेलं 2 चमचे दूध घालायचे आणि ते व्यवस्थित फेटून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आता कोमट केलेलं दूध आपल्याला या दही लावलेल्या पातेल्यामध्ये अगदी हळूवारपणे घालायचं आहे आणि आत्ताच आपण तयार केलेलं दह्याचं विरजण देखील यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं हे विरजण आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आपण पातेल्याला तर सर्व बाजूंनी दही लावून घेतलेलंच आहे, परंतु अशा प्रकारे विरजण घातलं ना, तर दही जास्त घट्ट लागतं आणि लवकर लागतं, शिवाय सगळ्या बाजूंनी अगदी व्यवस्थित लागतं. आपलं दही दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता पातेल्यावर झाकण ठेवायचं. आता हे पातेलं आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी, त्याला अजिबात धक्का लागणार नाही अशा ठिकाणी कमीत कमी 8 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. जर धक्का लागला तर आपलं दही एकसारखं लागत नाही आणि दही लागायला वेळही जातो. अर्थात तुमच्या भागामध्ये आत्ता किती उष्णता आहे यावर ही वेळ कमी जास्त होऊ शकते, म्हणून रात्रभर ठेवलं तर उत्तमच. परंतु यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर आपलं दही खूप आंबट होईल. रात्रभर ठेवा, मस्त घट्ट दही लागेल. मी रात्रभर म्हणजे साधारणपणे 8 ते 10 तास हे दही जमण्यासाठी ठेवलं होतं. 8 ते 10 तासानंतर म्हणजे सकाळी दही जमल्यानंतर हे दही मी 4 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपण हे दही उघडून पाहूया.
पाहताय ना तुम्ही आपलं दही कसं घट्ट लागलं आणि रंग पण पहा किती पांढरा शुभ्र दिसतोय. आणि हे पहा पातीला आडवं तिडवं कसंही वाकडं तिकडं केलं ना तरी सुद्धा दही खाली पडत नाहीये, इतकं घट्ट दही लागलंय. अर्थात आपण ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं होतं. आता हे दही तुम्हाला मी सुरीच्या साह्यानं कापूनही दाखवतो. पाहताय ना तुम्ही आपलं दही कसं वडीसारखं कापलं जातंय. जर आपण हे दही मातीच्या भांड्यात लावलं असतं ना तर ते आणखी घट्ट झालं असतं, परंतु मातीचं भांडं साफ करायला खूप अवघड असतं. म्हणजे ते एक तर लिंबानं साफ करावं लागतं किंवा नारळाच्या शेंडीनं. त्याला साबण लावता येत नाही, मग साबणाचा वास येतो. मातीच्या भांड्यात लावलेलं दही अरोमॅटिक सुवासिक असतं आणि चवीलाही खूप छान लागतं. पाहताय ना तुम्ही खरवसाच्या कशा वड्या पडतात तशा पटपट पटपट घट्ट वड्या पडताय. आपण दुधावरची 2दा साय काढून घेतली तरी सुद्धा इतकं घट्ट दही लागलंय हे विशेष. आता या दह्याचा आस्वाद आपण अगदी कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा घेऊ शकतो. हे दही आपल्याला अजिबात बाधणार नाहीये, कारण याची आपण 2दा साय काढून घेतली. त्यामुळे यातले जवळपास सगळे फॅट्स नष्ट झालेले आहेत. कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की 2दा दुधाची साय काढून घेतल्यानंतर इतकं घट्ट दही लागलंय. या दह्यापासून आपण चक्का तयार केला तर तो अजिबात बाधणार नाही. आणि जर ताक तयार केलं तर मग काही विचारूच नका. या दह्याचं ताक किती पौष्टिक असेल तुम्हीच विचार करा. अशा पद्धतीनं जर तुम्ही दही केलं ना तर उन्हाळ्यात जरी तुम्ही याचं सेवन केलं ना तरी तुमचं दही अजिबात बाधणार नाही, ना पित्त वाढणार ना कफ वाढणार. कारण आपण 2दा साय काढून घेतली त्यामुळे फॅट्स जवळपास नाहीच. मग तुम्ही सुद्धा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे दही लावून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.